नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखी, निसर्गात प्रत्येक गोष्टीला एक लय असते, अगदी आपल्या शरीराला सुद्धा. आपल्याला शरीरात पडणारे हृदयाचे एका लयीत पडणारे ठोके. आपण आपल्या शरीरातील सर्व अवयवांना विश्रांती देतो, पण आपलं हृदय मात्र दिवसातील 24 तास सतत अविरत कार्य करत असतं. मग त्याची आपण काळजी किती घेतो, कशी घेतो? आज जागतिक हृदय दिन आहे आणि याच दिनानिमित्त आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे. आजचा आपला कार्यक्रम काय आहे तो बघूया. आजचा आपला विषय आहे आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी अशीच तज्ञ व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केली आहे. हृदयरोगाच्या क्षेत्रात मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्या नावाची दखल घेतली जाते, हृदयरोगाच्या क्षेत्रात ते सध्या काय नवीन नवीन काम करत आहेत याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. अशा जागतिक मोजक्या डॉक्टरांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. ब्रिटिश आणि युरोपियन फेलोशिप पाठोपाठ आता अमेरिकन फेलोशिपचा सन्मान मिळवणारे हे देशातील सर्वात तरुण डॉक्टर ठरले आहेत. बरोबर, आज आपल्याकडे आहेत डॉक्टर विजय सुरासे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. सखी सह्याद्रीच्या श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार. आज आपण या तज्ञ डॉक्टरांकडून आपणही आपल्या हृदयाची काळजी कशी घेतली पाहिजे, त्याला अधिक बळकट आणि तंदुरुस्त कसं घेतलं पाहिजे, या सगळ्यांविषयी जाणून घेऊयात. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड आहे. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न विचारताना ते आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना तुमच्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे महिला आणि हृदयरोग आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विजय सुरासे. डॉक्टर, कार्यक्रमात तुमचं खरं तर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन आपण साजरा करत आहोत. पण हा विशेष दिवस साजरा करण्यामागचा हेतू काय, त्याचा मुख्य उद्देश काय? आणि प्रत्येक वर्षी खरं तर त्याची एक वेगवेगळी थीम असते. या वर्षीची थीम काय आहे? नक्कीच या कार्यक्रमाची सुरुवात आपण थोडे वेगळ्या प्रकारे करूया. बरोबर. नामा म्हणे महान ग्रंथ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. सगळ्यात मोठा अमृतरस देणारी आपल्याला ज्ञानेश्वरी, या ज्ञानेश्वरीतील एक ओवी सोबत मी सुरुवात करतो आहे. जैसे दीप कलिका धाकोटी, परी ती बहु तेजाते प्रगटे, वैसे सद्बुद्धी थेकोटी म्हणू नये. छोटीशी ज्योत आज आपण पेटू या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी की हृदयरोग आणि कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजच्या बाबतीत आपण जे चर्चा करणार आहोत याचा प्रसार सर्वदूर झाला पाहिजे आणि त्याचा अधिकाधिक श्रोत्यांना फायदा झाला पाहिजे. जागतिक हृदयरोग दिन हा 29 सप्टेंबर रोजी जगामध्ये साजरा केला जातो. ह्या दिनाचं महत्त्व असं आहे, एक वर्ल्ड हार्ट फेडरेशन नावाची सर्वात मोठी संस्था आहे, जी मेडिकल फील्डमधली सर्वात मोठी संस्था मानली जाते. तिचं उद्दिष्ट आहे की पृथ्वी तलावरती जी मनुष्यगण आहे, प्रत्येक मनुष्यगणापर्यंत ह्या फेडरेशनचा फायदा पोहोचला पाहिजे, ज्ञानार्जन झालं पाहिजे, अमृतरस पोहोचला पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे. कारण सगळ्यात मोठा जो किलर आहे माणसाचा आपला, म्हणजे डेडली जी डिसीज आहे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज, त्याच्या बाबतीत आपण डील करत आहोत. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज CVD म्हणजे फक्त हृदयाचा आजारच नव्हे, हृदयाशी निगडीत अनेक आजार, आपल्या रक्तवाहिन्याचे आजार, मेंदूचे आजार, मेंदूला सप्लाय करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या त्याचे आजार, या बाबतीत आपण चर्चा करणार. जरी हा कार्यक्रम महिलांचा असला तरी हा कार्यक्रम सर्व वयोगटासाठी, पुरुषांसाठी, सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अगदी खरं आहे डॉक्टर. खरं तर जागतिक पातळीवर म्हणजे आजचा हा जो मुद्दा आहे किंवा आजचा जो विषय तो खरंच गंभीर आहे. जागतिक पातळीवर आपण असं म्हणू शकतो की 2015 मध्ये भारत देश हा हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांच्या आजारामध्ये उच्चांक गाठणारा देश असू शकतो. त्यामागची कारणं काय आहेत, काय सविस्तर सांगाल? 2025 मध्ये आपला भारत देश, याची जी लोकसंख्या आहे, असं म्हटलं जातं की याच्यामधील 50% लोकसंख्या ही कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजने जडित राहणार आहे. म्हणजे जगाच्या पाठीवरती जेवढी आपली लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये विचार करा, जे प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन आहे आपल्या देशाचं, ते आजारी पडणार आहे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजने. आणि वेळेत खरं सूदबूद घेऊन याच्यावरती उपायकारक योजना आखायची गरज आहे. राष्ट्रीय केंद्रीय कार्यक्रमाच्या याच्याने
आणि दूरदर्शन किंवा विशेष सगळ्या मीडियाच्या प्रसार माध्यमाचा माध्यमातून, वापर हो. करून. कारण आपला भारत देशामध्ये जो प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन तो आजारी पडणार आहे, त्यामुळे फार महत्त्वाचा विषय आज. खरंय डॉक्टर, जसं मगाशी आपण म्हटलं की प्रत्येक वर्षी एक वेगळी थीम असते. यावर्षीची थीम जी आहे की पॉवर युअर लाईफ, आयुष्याला बळकटी प्राप्त करून द्या, त्याविषयी थोडं सांगा ना. मागच्या वर्षी थीम होती हेल्दी हार्ट एन्व्हायरमेंट. सगळ्या ज्या थीम आहे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज प्रिव्हेन्शनच्या, त्या एक विशेष मेसेज पोहोचवतात. आता पॉवर युअर लाईफ म्हणजे तुमच्या आयुष्याला पॉवर देणारं काय? हृदय. हृदय जर मजबूत तर प्रत्येक अवयव तुमच्या शरीरातील चांगलं कार्यरत असतं. अर्थात फक्त हृदय मजबूत ठेवून जीवनशैली आपली खराब ठेवून इतर ऑर्गन्सला किंवा अवयवाला काही होत नाही असंही नसतं. पण सगळ्यात महत्त्वाचं केंद्रबिंदू हृदय असतं. त्यामुळे त्याला एम्पॉवर करा, त्याला पॉवर द्या. त्याला पॉवर देण्यासाठी आपण जे काय करायचं त्याबद्दल आपण या कार्यक्रमात जास्त बोलूया. अगदी खरं आहे. पण म्हणूनच आम्हाला तुमच्याकडून हे सविस्तर असं जाणून घ्यायचं की हृदय हे आपण म्हणू शकतो की सतत अविरत दिवस रात्र चालत असतं. म्हणजे बाकीचे अवयव जे असतात आपले, जरी ते थोडी विश्रांती घेत असले तरी हृदयाचं कार्य मात्र कधीच कुठे थांबत नाही. मग या हृदयाची काळजी कुठल्या वयापासून घ्यायला हवी आपण आणि कशी घ्यायला पाहिजे? लहानपणी शिकत असताना नागरिकशास्त्राचं पुस्तकात लिहिलं होतं की अन्नदान महान दान आहे, रक्तदान महान दान आहे. हे अशा विषयानुरूप विषय आता जे शिक्षण अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना या बाबतीत शिकवलं गेलं पाहिजे. लाईफस्टाईल बाबतीत, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स बाबतीत, अवयव दानाबद्दल, कारण खूप विषय हे ॲड करण्याची गरज आहे. अर्थात या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपली स्वतःची निगराणी काळजी हे शालेय जीवनापासून आपण करायला हवी. सुदृढ आयुष्य जगण्यासाठी आपली जीवनशैली शालेय जीवनापासून चांगली ठेवायला पाहिजे, लहान बाल्यावस्थेपासून, जेणेकरून आपल्या जे मध्यम वयामध्ये आपण आल्यानंतर रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाच्या आजाराची जडण होत नाही. आपला एक फोन घेऊया. अस्मिता वाकडे आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. हा मॅडम, मी अस्मिता वाकळे बोलतेय पुण्यावरून. बोला. हा, तर माझ्या मुलाचं 28 वर्ष वय आहे आणि तो लेक्चरर आहे. तर त्याच्या डाव्या बाजूला छातीत दुखतं आणि हृदयाच्या जागेवर धरून ठेवल्यासारखं होतं असं, आणि छातीत जळजळ होते आणि घशात खवखव होते. बरं, धन्यवाद अस्मिताजी. हां, बरं ताई, आपला मुलगा 28 वर्षाचा आहे, फार लेक्चरर आहे. हो, 28 वर्षाचा आहे, लेक्चरर आहे. कसं असतं, आता हृदयाचा आजार कुठल्याही वयामध्ये होऊ शकतो असं आपण म्हणतो. छातीच्या मध्यकामध्ये जर जडपणा वाटत असेल, खूप प्रेशर, हेवीनेस येत असेल, दाबल्यासारखं वाटत असेल तर हृदयाचा आजार असू शकतो. पण डाव्या बाजूला टोचल्यासारखं वाटणे, खुपल्यासारखं वाटणे, आतल्या बाजूने एका बोटाने दाखवण्यापुरती जागा जर मर्यादित जर त्या स्थितीत असेल तर तो हृदयाचा आजार नाही. तरी पण आपण तज्ज्ञाकडून जाऊन तपासणी करून घेणं गरजेचं आहे. ईसीजी काढून डॉक्टरकडून आपण सल्ला घेणं गरजेचं आहे मुलासाठी, कारण कुठल्याही वयामध्ये आजार होऊ शकतो. पण डॉक्टर, हा असा एक थोडासा एक गैरसमज काय म्हणू शकतो की आपण थोडंसं छाती डाव्या साईडला किंवा डाव्या बाजूला दुखलं की हृदयाचा काहीतरी मोठा रोग असू शकतो, अशी एक संकल्पना येते. हृदय भलेही आपल्या डाव्या बाजूला आहे, पण डाव्या बाजूला जे पण असं दुखणं, मी आत्ताच बोललो की एका बोटाने आपण जेव्हा दाखवतो टोचल्यासारखं, खूप जर सिव्हिअर जरी पेन असेल तर हृदयाचं नसतं ते. मग ते काय असतं, निश्चितच ते स्नायू किंवा हाडांचा आपला जो सापळा आहे, सांगाडा जो आहे छातीचा, बरगड्यांचा, त्याचं पेन असू शकतं. हृदयाचं पेन कधीच एका बोटाने आपण एका ठिकाणी डाव्या बाजूला दाखवू शकत नाही. हृदयाचं पेन एक हाताने दाखवावा लागतो. जो हृदयाचा आजारी रुग्ण असतो तो शांत एका ठिकाणी इतका असं घायल स्वरूपात बसलेला असतो की तो बोलत सुद्धा नाही. त्याला कम्युनिकेट करायला देखील अवघड जातं. छातीच्या मध्यकामध्ये जड वाटणे आणि त्याच्यासोबत श्वास घ्यायला त्रास होणे, जबड्यामध्ये, गालामध्ये, गळ्यामध्ये खेचल्यासारखं वाटणे, डाव्या हाताला दुखणे, हे हृदयाच्या आजाराचे संकेत होय. म्हणजे ही लक्षणं आपण अशी म्हणू शकतो. निश्चितच. पण ही त्याच वेळेला म्हणजे ही सतत जर होणारी लक्षणं असतील तर त्याचं चेकअप करणं गरजेचं आहे की फक्त एका ठराविक विशिष्ट पातळीवरच ती लक्षणं एका वेळेला होतात? नाही, लक्षण एकदा जरी आलं तरी त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. एक अशी इंग्रजीत म्हण आहे, कसं असतं, ए सायलन्स कॅन बी रिप्रेझेंटेशन ऑफ अ क्रुसेडर स्टॉर्म. म्हणजे शांतता जी असते एखाद्या तक्रारीची ती तात्पुरती असू शकते. अँजायनाचा पेन झाल्यानंतर तात्पुरतं जे बरं वाटणं, एखादी गोळी घेतल्याने तात्पुरतं आपल्याला दिलासा मिळणं म्हणजे आजार नाहीये किंवा गेला निघून असं गृहीत धरून चालू नये. तात्काळ आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं, ईसीजी काढणं आणि तज्ञ डॉक्टरांकडून आपण आजाराचा निष्कर्ष काय आहे ते काढून घेणं, उपचार तज्ञांचं मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. लहान मुलांच्या हृदयाचा आजार आणि मोठ्या माणसांच्या हृदयाचा आजार यात काय फरक आहे? आता प्रत्येक गोष्ट शास्त्र किंवा सायन्स एक्सप्लेन करू शकत नाही. याच्यासाठी आध्यात्मिक शास्त्राकडे वळूया.
लहान मुलामध्ये 2 वर्षाची 3 वर्षाची किंवा जन्मता झालेल्या एखाद्या छोट्या मुलामध्ये हृदयाची विकृती त्याच्या लाईफस्टाईलमुळे नसते ती, ही कर्मकुंडलीची गोष्ट असते. कारण एखाद्या मुलाचा त्याच्यात काहीच दोष नसतो, मागचे कर्माचे फळ असं म्हटलं जातं. कारण प्रत्येक गोष्टीला सायन्स विज्ञान हे उत्तर देऊ शकत नाही. पण जीवनशैलीमुळे झालेले जे आजार असतात ते आपल्या वाढत्या वयासोबत त्याची लागण होती. हृदयात छिद्र असणे, हृदयाच्या वॉलमध्ये विकृती असणे, हृदयाच्या खोल्यांमध्ये विकृती असणे, हृदयाची साईजमध्ये विकृती असणे, पंपिंगमध्ये विकृती असणे, हे लहान बाळाच्या म्हणजे त्या वयोगटामधील झालेले आजार याच्यावरती देखील उपचार असतात आणि ते उपचार करून घेणं गरजेचं असतं. पण मग जे हृदयविकाराचं जे प्रमाण आहे ते लहान मुलांमध्ये, मोठ्या माणसांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आणि स्त्री आणि पुरुषांमध्ये हे कसं आपण विभागू शकतो? प्रत्येक वयोगटामध्ये हा आजार जो असतो याचं वेगळं स्वरूप असतं. कार्डिओव्हास्क्युलर डिसीज आपण जर असं गृहीत धरली, लहान मुलांमध्ये वेगळी विकृती असते, हृदयामध्ये छिद्र असणे, वॉल खराब असणे, चेंबरचे वगैरे काही आजार असणे, मुख्य पाईप नसतात त्यांना काही. वाढत्या वयासोबत मी म्हणालो की वाढत्या वयासोबत आपली जीवनशैलीमध्ये होणारे बदल त्याच्यामुळे आपल्याला आजार होतात. आणि याला म्हणतो आपण कोरोनरी आर्टरी डिसीज, एथेरोस्क्लेरोटिक कोरोनरी आर्टरी डिसीज. चरबीचा संचय हृदयाच्या रक्तवाहिन्याच्या आतमध्ये अंतर्गत भागावरती निर्माण झाल्याने जो आजार होतो त्याला म्हणतो आपण कोरोनरी आर्टरी डिसीज. हा लहान वयोगटात होत नाही, मध्यम वयोगटात आणि वाढत्या वयोगटात किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा आजार दिसून येतो. तर वाढत्या चरबीचा संचय हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन लहान वयामध्ये नव्हतं, मोठ्या व्यक्तींमध्ये होतं. पण मग आजचा जो आपला महत्वाचा महिला आणि हृदयरोग असं जेव्हा आपण म्हणतो, तर मग ह्या हृदयरोगाचं प्रमाण महिला आणि पुरुष यांच्यामध्ये कसं आहे? पुरुषाच्या आणि महिलेच्या शरीरामध्ये साम्यता पण आहे, विषमता पण आहे. स्त्रीच्या शरीरामध्ये 2 महत्वाचे जीवरसायन आहे, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, ते तिला एक सुरक्षा कवच देत असतं. मात्र आता महिला शहरामध्ये वावरती पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून ती पण अँबिशियस आहे, ती पण मेंटल स्ट्रेसमध्ये वावरती, तिला पण आता सवय लागलेल्या आहे. धूम्रपान करणे, मद्यपान करणे, शिफ्ट ड्युटीज करणे, लठ्ठ शरीर, व्यायाम नसणे, खाण्यापिण्याकडे लक्ष नसणे, याच्यामुळे काय तर ते सुरक्षा कवचाचं जे तिला वरदान मिळालं होतं परमेश्वराकडून ते हरपून बसलंय. कमी वयामध्ये महिलांमध्ये पण हृदयाचे आजार होत चालले. पूर्वी असं नसायचं, महिलांना हृदयरोग हा जडायचा नाही, लवकर व्हायचा नाही. आता महिलांमध्ये हृदयाचा आजार जो होतो हा थोडा सिरियस प्रकारचा होतो, कारण तिच्या रक्तवाहिन्या छोट्या असतात, हृदयाचा आकार थोडासा पुरुषांपेक्षा छोटा असतो. त्यामुळे जेव्हा डायग्नोसिस होतं तेव्हा ते ट्रीटमेंटच्या दायऱ्यामध्ये त्याच्यातून बाहेर गेल्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे स्त्रियांनी काळजी घेणं, वेळेत तपासण्या करणं फार गरजेचं आहे. सगळ्या प्रेक्षकांसाठी एक टिप होऊन जाऊ देत की आपलं हे हृदय खूप छान आणि चांगलं ठेवण्यासाठी काय करावं, एक छानशी महत्वाची टिप. आणि टिप नंबर 1, 40चं वय जर आपण उल्लंघन केलं असेल तर एकदा आपले शरीराचे आकडे जाणून घ्या. आकडे, डिजिट्स, वजन, उंची, रक्तदाब, शुगर, कोलेस्ट्रॉल, आपलं ECG मध्ये हृदयाचे ठोके हे तपासून घ्या. जर आपण असं म्हणत असाल की मला कुठलाच आजार नाही, अचानकपणे कुठलाही आजार आपल्याला उद्भवू शकतात. आपण म्हणतो ना की मी कधीच गोळी घेतली नाही, इंजेक्शन घेतलं नाही, आजारी पडलो नाही, पण आपल्याला सरप्राइझिंग वाईट न्यूज भेटू शकते. त्यामुळे विसंबून राहू नका, आपल्याला आकडे जाणून घेण्याची गरज आहे, एकदा तपासणी करून घ्या. अगदी खरं. 40 नंतर आपले काय आकडे आहेत ते जाणून घेणं महत्वाचं आहे. एक फोन घेऊया. प्रदीप देशमुख आपल्याशी बोलतात अंधेरीवरून. नमस्कार. नमस्कार प्रदीपजी, बोला. हो. हॅलो, माझा प्रश्न असा आहे की शाकाहारी लोकांना प्रोटीन्स कमी मिळतात, त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये ह्याचं प्रमाण वाढलंय का? आणि दुसरं म्हणजे आता लाईफस्टाईल अशी झालेली आहे की सारखी वाहनं वापरतात, त्याच्यामुळे तरुण वयात वजन वाढतं आणि त्याच्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, असं जे म्हणतात ते सगळं कितपत खरं आहे? थोडं धन्यवाद प्रदीपजी. खरं तर खूप छान असा प्रश्न त्यांनी विचारला आणि सगळ्यांसाठी तो एक कॉमन प्रश्न असा होऊ शकतो की बरीचशी लोक आता शाकाहाराकडे वळलेली आहेत, मग प्रोटीन्स कमी मिळणं किंवा अशामुळे काही हा धोका संभवतो का? अगदी सगळ्यात महत्वाचा केंद्रबिंदू हा विषय फार महत्वाचा आहे. आपलं भारतीयांचं हे डाएट कार्बोहायड्रेट सेंट्रिक आहे, जास्त स्निग्ध पदार्थ आणि कार्बोहायड्रेटचं सेवन आपण जास्त करतो. आणि सगळ्यात बेसिक प्रॉब्लेम हा आहे, प्रोटीन सेंट्रिक आपलं डाएट नसल्यामुळे कार्बोहायड्रेट आणि फॅट आपल्या शरीरामध्ये जास्त त्यांचा संचय झाल्यामुळे आजार होतात. तर जास्त प्रथिने खाणं गरजेचं आहे आजारापासून आपल्याला दूर राहायचं असेल तर. व्हेजिटेरियन डाएटमध्ये पण प्रोटीन्स खूप चांगले क्वालिटी प्रोटीन्स मिळतात. दूध, आपल्याला मोड, मटकी, मूग, चवळी, तूर, राजमा, सोयाबीन याच्यातून पण भरपूर प्रथिने मिळतात. शुद्ध शाकाहार याच्यामध्ये चांगले प्रोटीन्स मिळणारे भरपूर पदार्थ आहे. आपले सिरियल्स असतात, सगळ्या डाळी असतात, त्याचं सेवन करावं. सकाळची सुरुवात आपण 1 ग्लास दूध बिना साईचं, बिना साखर टाकता किंवा मोड आलेली मटकी, मूग, चवळी याचं थोडंसं आपण
कुठलं तरी प्रकारे भाजी करून आपण खाऊ शकतात, हम्म. जास्त फळं खाऊ शकतात, जास्त ग्रीन लिफी व्हेजिटेबल खाऊ शकतात. अर्थात जे नॉन व्हेजिटेरियन होते तर शुद्ध शाकाहाराकडे वळत आहे. जर मांसाहार जर आपण रोज आपल्या जेवणामध्ये किंवा फ्रिक्वेंटली जर त्याचा उपयोग करत असाल तर त्यात फिश आणि एग व्हाईट आणि चिकन याचाच फक्त जेवणामध्ये समावेश असावा. रेड मीट इज ॲब्सोल्युटली नो. ओके. शुद्ध शाकाहार आणि व्हेजिटेरियन डाएटमध्ये खूप प्रोटीन्स असतात, मात्र आपण कुठल्या गोष्टी खायच्या या गोष्टी जाणून समजून आपण खायला पाहिजे. आणि जास्त भात, जास्त तांदूळ न खाता, जास्त ब्रेड बिस्किट या गोष्टी न खाता, टेबल शुगर किंवा साखरेपासून बनलेले कुठलेच पदार्थ खाणे टाळावे. ते अगदी खरं. म्हणजे ह्या गोष्टींचा जरी शाकाहारी असलं तरी ह्या गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट करून आपण त्या रोगाला दूर ठेवू शकतो. आणि डॉक्टर, त्यांचा जो दुसरा प्रश्न होता की लाईफस्टाईल आता हल्ली अशी झाली की प्रत्येकाकडे गाडी एक असते, पण त्याच्यामुळे किंवा चालणं कमी झालं, वजन वाढतं किंवा बैठा एक कम्प्युटर वर्क असल्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा हृदयावर परिणाम होतो का? पण त्याचबरोबर मला तुम्हाला हे करते अजून एक उपप्रश्न आहे की मगाशी तुम्ही म्हणालात की वजन वाढल्यामुळे किंवा लठ्ठपणामुळे, पण हल्ली असंही होतं की सडपातळ व्यक्ती किंवा जी बारीक व्यक्ती असते तिलाही हृदयविकाराचं किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण येतं दिसतं. नक्कीच. पूर्वी असा गैरसमज असायचा की सडपातळ व्यक्तीमध्ये हार्ट अटॅक, रक्तदाब, मधुमेह होत नाही. हा गैरसमज आहे. हृदयाचा आजार कुठल्याही शरीर यष्टीमध्ये होऊ शकतो, पण लठ्ठ लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो, कारण त्यांच्यामध्ये व्यायाम कमी असल्यामुळे, कोलेस्ट्रॉल जास्त असल्यामुळे, कमी वयामध्ये रक्तदाब आणि मधुमेहाची लागण झाल्यामुळे सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड असतात. लठ्ठपणा, डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि हार्टचे आजार इंटरलिंक्ड असतात. आपण जर ऍक्टिव्ह असाल, व्यायाम करत असाल आणि जर एक्सरसाइज करत असाल तर लठ्ठपणा होणार नाही. आपल्याला जास्त आपलं बुद्धीचं काम आहे, आपण बसून काम करतो, इंटरनेट गॅजेटचा वापर करून ऑफिसमध्ये काम करतो, फोनवरती काम करतो. ऑफिसेसमध्ये फिरणं गरजेचं आहे, पायऱ्या चढणं गरजेचं आहे, लिफ्टचा वापर कमी करावा, गाड्याचा वापर कमी करावा, रोज काही अंतर आपण कापण्याचा प्रयत्न करावा, जेणे आपण लठ्ठपणा टाळू शकतो. ऑफिस टायमिंगमध्ये जास्त चहा कॉफी साखरेचे म्हणजे शीतपेय पण घेऊ नये. त्याच्या दरम्यान ग्रीन टी, ग्रीन कॉफी किंवा ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी असे याचं पेयाचं सेवन करा. लिंबू सरबत घ्या, ताक घ्या, अशा गोष्टीचं सेवन करा. सँडविचेस ब्राऊन ब्रेडचे खाव्या, पण शक्यतो ब्रेड टाळावे. पण ऍक्टिव्ह राहून आपण असे आजार, लठ्ठपणा वगैरे टाळू शकतो. आणि लठ्ठपणा हा डायरेक्टली रिलेटेड आहे हृदयाच्या आजारासोबत, त्यामुळे लठ्ठपणा होऊ नये याची काळजी घ्यावी. पण असं लठ्ठ असणाऱ्या व्यक्तीने दुःखी राहण्याची गरज नाहीये, कारण लठ्ठ व्यक्ती सुद्धा खूप ऍक्टिव्ह आणि हृदयाच्या आजाररहित राहू शकते. आणि हृदयाचे आजारच त्यांना होणारच आहे आयुष्यामध्ये असं नसतं. पॉझिटिव्ह थिंकिंग, हॅपी हार्मोन्स तुमच्या शरीरात असतील. तुम्ही खूप चांगले आर्टिस्टला जाणतो, लठ्ठ आहेत पण एकदम ऍक्टिव्ह आहेत, त्यांच्या रक्तवाहिन्या नॉर्मल आहेत, त्यांना कुठलाच आजार नाही, पण काळजी घ्यायला गरजेचं. पण मग जी बारीक व्यक्ती असते किंवा जिचं वजन कमी असतं आणि जर ती व्यक्ती नियमित आहार, व्यायाम याकडे लक्ष ठेवूनही जर त्यांना कधी हार्ट अटॅक असं दिसलं तर त्यामागची काय कारण असू शकतं? हे बघा, आपल्याला कॅन्सर का होतो, हार्ट अटॅक का होतो, किडनी फेल का होते, आपल्याला इन्फेक्शन का होतं, आपल्याला अस्थमाची का लागण होते, असे काय आजार आहेत ज्याचे कारणच नाहीये. हेरिडिटी किंवा जेनेटिक रिस्क असं आम्ही अभ्यासलं तर काही अंशी आम्हाला कारण कळतं. पण आपलं शरीर, आपण 200 वर्ष जगू शकणार नाही, 100 वर्ष जगू शकणार नाही, 150 वर्ष जगू शकणार नाही. त्याला वय आहे, पेरिशेबल आहे. जर्जर होऊन आपले जसे कपडे, कागद खराब होतो तसं शरीर पंचमहाभूतात विलीन होणार आहे. तसे काही आपल्या कर्मकुंडलीमुळे आजार कमी वयात होणार, काही मध्यम वयात होणार, काही ओल्ड एजमध्ये होणार आहे. खरंच आपण हॅपी जीवन जगत असताना आपल्याला कमीत कमी 80-85 वर्षाचं वय जर मिळालं तर आनंदी असावं. पण कमी वयामध्ये जरी आपण खूप काळजी घेतली तरी आपण काटेकोरपणे आहार पाळला, आपलं सडपातळ शरीर हातात ठेवलं तरी पण आजार होऊ शकतात. त्याच्याकरिता गरजेचं आहे आकडे जाणणं, डॉक्टरकडे वेळच्या वेळी तपासणी करणं. महत्वाचा मुद्दा असं म्हणू शकतो की वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जाऊन आपले चेकअप किंवा आकडे जाणणं हे खूप महत्वाचं आहे. जसं म्हटलं की आत्ताची एक जीवनशैली बदलली, विविध रोग आपल्याकडे स्वतःहून चालत येतात. मग रक्तदाब आणि मधुमेह याचा आपल्या हृदयावर किती ताण पडतो किंवा कितपत संबंध येतो आणि काय तक्रारी होऊ शकतात? किंवा रक्तदाबाला म्हणतो आम्ही सायलेंट किलर डिसीज. रक्तदाब ज्या व्यक्तीला, तुम्हाला आम्हाला येतं तो वरतून दिसून येणार नाही, किंवा एखाद्या रुग्णाला रक्तदाब असला, जोपर्यंत आपण रक्तदाब मोजत नाही तो पण कळत नाही.
रक्तदाब जेव्हा 200-250च्या स्केलवरती जातो तेव्हाच आपल्याला डोकं दुखतं, नजरेचा त्रास होतो किंवा बेचैन होतो. पण ज्याला हायपरटेन्शन किंवा रक्तदाब आहे त्याला कळत नाही, त्यामुळे तपासून घ्यायचं. रक्तदाब, मधुमेह हे हृदयाच्या आजाराशी डायरेक्टली संबंधित आहे. कारण ज्यांना रक्तदाब असतो आणि मधुमेह असतं त्यांना हृदयाचे आजार जास्त संख्येने दिसून येतात. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं, तपासण्या करून औषध घेणं. रक्तदाब हे असे आजार आहे आणि डायबिटीस असे आजार आहे, त्यांना आयुष्यभरासाठी औषधी लागतात. पण नियमित व्यायाम करून ते कंट्रोलमध्ये ठेवू शकतात. नियमित व्यायाम आणि आहार. निश्चित मिठाचं सेवन, सोडियम क्लोराईडचं सेवन कमी केलं, व्यायाम केला, आहाराकडे चांगलं लक्ष दिलं, वजन आपण नियंत्रित ठेवलं तर आपण रक्तदाब, त्याचे औषधं या गोष्टी सगळ्या टाळू शकतो. खरं डॉक्टर, खरं तर आता हे जे आजारांविषयी आपण बोलतोच आहोत, धूम्रपान आणि हृदयरोग. खरं तर धूम्रपान हे आपल्या हृदयाला अतिशय वाईट किंवा एकंदरीत वाईटच आहे, पण तरीही त्याचा किती डायरेक्ट परिणाम होतो काय सांगाल? धूम्रपान अत्यंत वाईट, सगळ्या रिस्क फॅक्टर्समध्ये सगळ्यात वाईट रिस्क फॅक्टर, आणि हे टार्गेट करणं गरजेचं आहे. कारण भारतीय पॉप्युलेशन लोकसंख्येमध्ये धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन हे जास्त प्रमाणात आहे. ते एक मूलभूत कारण आहे कार्बोहायड्रेट सोबत. एखाद्याने जर धूम्रपान थांबवलं तर 2 वर्षानंतर त्याचं रिस्क कमी होतं आणि 15 वर्षानंतर त्याचं रिस्क कम्प्लिटली झिरो होतं, इतर नॉन स्मोकर सारखं. मात्र एखादा व्यक्ती जर धूम्रपान बंद करून पुढच्याच आठवड्यात जर अपेक्षा करत असेल की मी आता धूम्रपान बंद केला, माझा रिस्क कमी व्हावा, रक्तदाब माझा नॉर्मल व्हावा, हृदयाचा आजार निघून जावा, तसं शक्य नाही. पण धूम्रपान ही सवय फार वाईट आहे आणि त्याच्यामुळे कमी वयामध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजची जडण होते. त्यामुळे काळजी घेणं गरजेचे. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजमध्ये सगळं आलं, स्ट्रोक, पॅरालिसिस, किडनीचे आजार, हृदयाचे आजार, हृदयाचे अटॅक, पायाचे आजार ज्याच्याकडे दुर्लक्ष असतं नेहमी, पायाच्या रक्तवाहिन्याचे आजार, ज्या पायाच्या वाहिन्या निमुळत्या झाल्या की पायाला गँग्रीन होणे, याचं प्रमाण स्मोकर्स किंवा तंबाखू सेवन करणं, धूम्रपान करणाऱ्यामध्ये जास्त आहे. जास्त. खरं तर मद्यपान हे सुद्धा अतिशय वाईट आहे, पण हल्ली आजकाल ती एक फॅशन होत चालली आणि मद्यपान करणाऱ्यांकडे एक दुसरा अशी ढाल असते की आम्ही नियमित व्यायामही करतोय, आहारही घेतो. मग ह्याचा कितपत डायरेक्ट परिणाम होतो हृदयावर? मद्यपान याचं सायंटिफिक एक उत्तर मी देईल याच्यासोबत जोडून. पण मद्यपान वाईट आहे. ज्याला सवय नाही त्यांनी कधी सुरू करणे, ज्याला सवय आहे त्यांनी कमी करत करत बंद करावं. आणि विल पॉवरनी आपण इमिजिएटली बंद केल्याचं चांगलं. मी हळूहळू करून बंद करेल असं नाही. जे लोक मद्यपान करतात त्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयाचे आजार हे लवकर जडतात. पण कॅल्क्युलेटेड जर इंटेक असेल, तुमचं सेवन असेल, तर हे आजार होत नाही. उलट याचं प्रोटेक्शन कवच मिळतं असं म्हणलं जातं. पण आपण भारतीयांचं मानसिकता जाणतो, आपण निमित्त शोधत असतो आणि आपण खूप जास्त त्याचं प्रमाण सेवनामध्ये वाढवत जातो. आपल्या शरीरावरती त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. पाश्चात्य देशामध्ये फार मोजकं 1 to 2 ml पर किलोग्राम ते घेतात. म्हणजे त्याचं आता ह्या कार्यक्रमामध्ये जास्त भाष्य करू नये, महिलागण जास्त ऐकता कार्यक्रमात, तरी पण शास्त्रोक्त दुजोरा या कार्यक्रमात देईल मी की थोड्या अंशी रेड वाईन ह्या हृदयासाठी चांगल्या म्हटल्या जातात, पण त्याची गरजच नाही. इतर दुसऱ्या गोष्टी चांगल्या आहेत. ज्या काही इतर मद्यपेय आहेत तर त्याचा निश्चितच वाईट परिणाम होणार आहे, कारण आपण ते नियंत्रणात ठेवणार नाही. दुसऱ्या चांगल्या सवयी लावाव्या, योगा कराव्या, प्राणायाम करावा, 30 मिनिट एक्सरसाइज करावी, ह्या ज्या महत्वाच्या टिप्स आहेत त्या फॉलो कराव्या आपण. अगदी खरं आहे. डॉक्टर, खरं तर महिला आणि हृदयरोग ह्याविषयी जर आपण आता थोडं बोलूया. महिलांचा आणि हृदयाचा हा जो संबंध आहे, कारण असं होतं का की कामाचा अतिरिक्त ताण किंवा काही वेळेला मानसिक कुचंबणा ह्याच्यामुळेही हृदयावर काही थेट परिणाम होतो का? महिला घरातली सगळ्यात महत्वाची मेंबर. जर महिला किंवा आई किंवा भगिनी आपल्या स्वस्थ तर कुटुंब स्वस्थ आणि देश स्वस्थ. हा कार्यक्रम केंद्रित आता महिलांवरती आणि खूप अत्यंत महत्वाची बाब आहे. महिला जर स्वस्थ असतील तर देश स्वस्थ राहील. आता महिला कसं असतं, घरामध्ये शिळं अन्न खाणे, उरलेलं अन्न खाणे, वेळेत न जेवणे, पुरेसा आराम न होणे, व्यायाम न होणे, दोन्ही पण विपरीत गोष्टी आहे, पण दोन्ही पण घडतात आणि तिच्या आजाराकडे दुर्लक्ष होतं. तिला इमिजिएट डायग्नोसिस किंवा गोल्डन आवर ट्रीटमेंट मिळत नाही. आता महत्वाची टिप, गोल्डन आवर ट्रीटमेंट. हृदयाच्या आजारामध्ये हृदयाचा अटॅक किंवा कुठल्याही प्रकारचा अटॅक, अस्थमाचा अटॅक आलो, गॅस्ट्रोचा अटॅक असो, किडनी फेलियरचा अटॅक असो, पॅरालिसिसचा अटॅक असो, फक्त भगिनींनाच हा केंद्रित हा टिप नसल्यामुळे सगळ्यांसाठी महत्वाची टिप आहे की इमिजिएट 1 तासामध्ये इस्पितळामध्ये जाऊन याचा उपचार घ्यावा. कुठलाही घरगुती उपचार करू नये. पण हृदयाची काळजी घेण्यासाठी महिलांनी आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. ताजं अन्न, वेळेत आहार घेणं गरजेचं आहे. कारण कित्येक महिलांना बघतो मी, ते नाश्ता करत नाही. सगळ्यात महत्वाचा डाएट प्लॅनमधला महत्वाचा आहार आपला सकाळचा नाश्ता असतो. राजासारखा चांगला राणीसारखा नाश्ता करावा, मध्यमवर्गीयांसारखं दुपारचं जेवण करावं. आणि असं आपण म्हणतो ना, बेगर
त्याच्यासारखं आपण डिनर घ्यावं, म्हणजे आपल्या घरी खाण्यापिण्यासाठी काहीच नाही असं कमीत कमी आहार घेऊन झोपावं, भले भरपेट असं खाऊन झोपू नये. अगदी खरं सर. ह्या विषय आपण अधिक जाणून घेऊयात, परंतु आपल्या कार्यक्रमामध्ये आपले ज्येष्ठ कार्डिओलॉजिस्ट आपल्याबरोबर आहेत, डॉक्टर दयानंद कुमला. आपण त्यांच्याशी संपर्क साधूया. हॅलो. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार डॉक्टर. खरं तर आजचा आपला जो विषय आहे की महिला आणि हृदयरोग, पण मुळात भारतात हृदयरोगाचं किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त काय आहे आणि विशेषतः तरुण वर्गात ते का जास्त आहे? ठीक आहे. भारतीय लोकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिकच आहे. याच्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला हे लक्षात घ्यायला लागतंय की आजचं आपलं फारच हेक्टिक व धक्काधक्कीचं आपण आयुष्य जगतो. धावपळ असते, दिवसभर आपण पळत असतो. हे नव्हे तर अनियम आहार, व्यायामाचीही कमी असते आपल्याकडे. वरील 2 कारणे प्रामुख्याने तरुण वयात येण्याच्या हृदयविकारासाठी अधिक जबाबदार ठरते. भारतीय जनतेमध्ये आता आपण बघतो की इव्हन चरबीचं प्रमाण वेगळ्याच प्रकारचं असते भारतीय जनतेमध्ये. LDL कोलेस्ट्रॉल जास्त असतं, ट्रायग्लिसराईड जास्त असतं आणि HDL कोलेस्ट्रॉल हे चांगलं कोलेस्ट्रॉल ह्याची कमी दिसते. यामुळे भारतीय पेशंट्समध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढते आपण बघतच आहोत. तेवढंच नव्हे तर ओबेसिटीचं प्रमाणही जास्त आहे. पूर्वी मी म्हणायचो की पेशंट दगवायचे खाणं कमी असण्याने, आता ते एवढं नाहीये. आता खाणं जास्त खाऊन पेशंट आपले दगावले जातात आणि त्यांना हृदयविकाराचा त्रास मोठाच आहे. तेवढंच नाही तर डायबिटीस, मधुमेह हेही कॉमन आहे भारतीय पेशंट्समध्ये. आपल्या भारत कॅपिटल आहे डायबिटीससाठी. ज्यांना डायबिटीस आहे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. भले त्यांचं सगळं काय नॉर्मल असेल पण त्यांचं धोकादायक असतो 4 पटीने आपल्या नॉर्मल पेशंट्सपेक्षा. तेवढेच नव्हे तर आपण जेव्हा आपण अँजिओग्राफी करतो, भारतीय पेशंटचे रक्तवाहिनी हे छोटे दिसतात, त्यांचे डायमीटरही छोटे असतात. त्यामुळे आपल्या इकडे हृदयविकाराचं प्रमाण वाढतच चाललं. आपल्याकडे सेंट्रल ओबेसिटी हा प्रमाणही जास्त असतो, पेशंट वजनही जास्त असतात. तर लहान वयात आपण बघतो मुंबई सारख्या ठिकाणी पुष्कळ आम्ही 30 वर्षे 40 वर्षाच्या मुलांना 35 वर्षापर्यंत त्यांनाही हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललंय. मानसिक व शारीरिक तणाव वाढत चाललेले आहे. अनियमित आहार, व्यायामाची कमी, अनियमित काम करण्याचे पद्धती. पूर्वीच्या काळी आमचे आई वडील 8 तासाची ड्युटी करून यायचे, पण आता लोकांना 15-16 तास ड्युटी करायला लागतो. माणूस घरून निघतो एक टायमाने पण परत कधी येतो त्याचं काही हेच नसतो. येईपर्यंत त्याचं पण तो थकून जातो आणि कंटिन्युअस स्ट्रेस मध्ये राहणारे असतात. आणि तेवढंच नव्हे तर आजकाल सगळं जीवनही आपलं विस्कळीत होऊन गेलेलं आहे. आणि लेडीज मध्ये पण आपण बघतो की काय लहान वयामध्ये ते हॉर्मोन ट्रीटमेंट घेतात, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह, त्यांच्यामध्ये पण हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. अगदी खरं आहे. ही सगळी तर कारणं आहेत, पण आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही काय सांगाल, त्यांना काय संदेश द्याल? ज्येष्ठ नागरिकांना मी सांगू नियमित आहार घेणे, व्यायाम करणे आणि स्ट्रेस लाईफ कडनं दूर राहणे. जो आजकाल स्मोकिंग, डायबिटीज, ब्लड प्रेशर, डायबिटीज आपल्या याच्यामुळे हृदयविकार होतोच, पण सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस म्हणजे कंटिन्युअस ताणतणावात राहणाऱ्यांनी त्यांना आपल्याला हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांना आजकाल हे प्रश्न पडतो की आपल्या नातवंडांना सांभाळायला लागतं. पूर्वीच्या काळी आपल्या ज्येष्ठ नागरिकांना नातवंड सांभाळायची कारण नव्हते, तर आजकाल ते पण आहे. त्याच्यामुळेही ते स्ट्रेसफुल जातात आणि ते शुड लिव्ह नॉर्मल लाईफ. ओके, धन्यवाद डॉक्टर. खूप छान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. नमस्ते, थँक्यू. खरं तर आत्ताच आपण बघितलं की त्यांनी सांगितलं मानसिक ताण हा सुद्धा एक मुख्य घटक आहे, पण मला असं वाटतं त्याचबरोबर आपण जेव्हा खूप मोठ्याने बोलतो किंवा खूप आपल्याला राग येतो, आपल्या रागावर आपलं नियंत्रण राहत नाही, त्याचा सुद्धा कुठेतरी ते कनेक्शन असतं आपल्या हृदयाशी. अगदीच. मानसिक ताणतणावामुळे कमी वयात रक्तदाब होतो. त्याचा जर हृदयाचा आजारी रुग्ण असेल तर त्याच्यावरती दुष्परिणाम दिसून येतात. त्याचा रक्तदाब कंट्रोलमध्ये येत नाही, जास्त औषधी लागतात. आपण जोरात ओरडून बोलत असेल, हाय फ्रिक्वेन्सी नोटवरती बोलत असेल,
आपलं वर्ड आउटपुट खूप फास्ट असेल, जोरजोरात ओरडत असेल, राग एक्सप्रेस करत असेल आपण, तर त्याचा दुष्परिणाम आपल्या स्वतःच्या तब्येतीवरती होतो. प्रेशरचं वरती खाली होणे, नाडीचं वेगाचं वरती खाली होणे याचे दुष्परिणाम दिसून येतात आणि अचानकपणे आपल्याला आघात आपल्यावरती होऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतात आणि पॅरालिसिसही होऊ शकतं. त्यामुळे खूप जास्त न ओरडणे, राग एकदम एक्सप्रेस न करणे. मग आपला राग हा डिस्ट्रेस कसं करावं, कसं काढू, आपलं स्ट्रेस कसं कमी करावं, त्याचे वेगळे वेगळे माध्यम आहे. चांगलं संगीत ऐका, आवडतं क्वालिटी ग्रेड बुक्स वाचा, पुस्तकं वाचा, योगा करा, कुठली तरी विनोदी नाटकं बघा, विनोदी चित्रपट बघा आणि आपलं प्रेक्षणीय स्थळी जाऊन थोडंसं फिरून या. हे विरंगुळा साधणं गरजेचं आहे. म्हटलं जातं की तो जो किंवा रागाची भावना किंवा आपल्या मनात काही अशा ज्या गोष्टी असतात त्या तशाच दाबून ठेवूनही त्या हृदयावर त्याचा ताण देऊ नका, नाही का? अगदी, कारण ह्या सगळ्या कुठेतरी मन मोकळं करा. देर हॅज टू बी व्हेंट. म्हणजे आपल्याला, तुम्हाला, आम्हाला, आपण खूप स्ट्रेस्ड आउट असतो आणि स्ट्रेसला कुठेतरी आपल्याला एक एक्झिट पाहिजे असती, तर त्याचे एक्झिटचे वेगवेगळे मार्ग आहे, चांगले मार्ग आहे, त्याचा अवलंब करा. नाहीतर कुठल्या तरी रूपात ते प्रेझेंट करेल आणि तुमच्या शरीराचं, स्वतःच्या तब्येतीचं नुकसान होईल. डॉक्टर, चेकअप म्हणजे मुळात आपण चेकअप कधी करावं? तुम्ही जसं 40 नंतर तर सांगितलंच आहे, पण तरीही त्याचा काही ठराविक एक हे आहे का की ज्येष्ठांसाठी किंवा तरुणांसाठी किंवा मुलांसाठी सुद्धा? ज्या व्यक्तीने कधीच चेकअप केलं नाही त्यांनी आकडे जाणून घ्यावे, जसं मी पहिला संदेश दिला होता. पण ज्या कुटुंबामध्ये कमी वयामध्ये आई वडिलांना हृदयाच्या आजाराची जडणघडण झाली, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज दिसून आला, मधुमेह, रक्तदाब दिसून आला, त्यांनी तर त्वरित, म्हणजे तुम्ही 20मध्ये 30मध्ये असाल तरी तपासणी करून घेणं गरजेचं असतं. प्री एम्प्लॉयमेंट चेक शहरामध्ये होतं, पण खेडोपाडी, छोट्याशा तालुक्या प्लेसमध्ये भगिनी जिथे काम करतात खेडोपाडी, त्यांना होत नाही, त्यांच्या तपासणी होत नाही. त्यांची तपासणी करणं गरजेचं असतं, कारण माता भगिनींचं रक्तदाब तपासलं जात नाही. त्यांना रक्तदाब आणि रक्तदाबाचा पट्टा हे इन्स्ट्रुमेंट बाबतीत ज्ञानच नसतं. त्यांना जेव्हा विचारलं जातं तर तुम्हाला पट्ट्याचा आजार आहे का, तेव्हा त्यांना कळतंय की हे रक्तदाबाबद्दल विचारताय. त्यांना रक्तदाब, ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन ह्या गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे फ्रिक्वेंटली प्रेग्नन्सीच्या दरम्यान, प्रेग्नन्सी झाल्यानंतर, तिचं मातृत्व संपल्यानंतर, तिचं हॉर्मोन्सच्या बॉडीच्या आतमध्ये डिप्लेशन झाल्यानंतर तपासण्या करणं गरजेचं असतं. आणि असं कुठलं वयोगट नाही की ज्याच्यामध्ये आपण तपासण्या कधीच करायची गरज नाही. त्यामुळे ज्या फॅमिलीमध्ये रिस्क जास्त आहे त्यांनी 20-30मध्ये तपासावं आणि माता भगिनींनी ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि आफ्टर पोस्टपार्टम म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर तपासण्या करून घ्याव्या, करणं गरजेचं आहे. आपला एक फोन घेऊया. निकिता आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार निकिताशी बोला. जो दुकान में व्हाइट कलर की मिट्टी मिलती है ना, उसकी मिट्टी के बारे में. नमस्कार निकिताजी, तुमचा प्रश्न विचारा. ते बघा, दुकानात पांढऱ्या कलरची माती भेटती खाण्यासाठी. पांढऱ्या कलरची? हा, ती माती खाल्ल्यावर किंवा शेतातली माती खाल्ल्यावर काय होतं का? बरं, धन्यवाद. त्यांचं वय कळालेलं नाहीये, पण काही वेळेला माती खाण्याचं कोणाला आवडत असतं किंवा हा जो काही प्रकार आहे त्याच्यामुळे काही धोका संभवू शकतो का? आता शक्यतो मुलांमध्ये ही सवय दिसून येते, खडू खाणे, लेखन खाणे, माती खाणे, काळी माती. मी पण खाल्लेली लहान असताना, टेस्टी लागते खूप. पण ज्यांना कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 ची डेफिशियन्सी आहे ती मुलं खातात. जर आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 किंवा महत्वाची घटक शरीराला लागणारे त्याची भरपाई जर चांगल्या मार्गाने केली तर याची गरज पडणार नाही. कारण माती खाल्ल्याने दुसरे आजार होणार, म्हणजे तुम्हाला ॲमिबियासिस, टायफॉइड, गॅस्ट्रोची साथ, इतर गोष्टी ज्या घातक आजाराची लागण होते त्याच्याने प्राणही दगावू शकतो. त्यामुळे माती खाणं, काळी असो, पांढरी असो, गोरी असो, लाल असो, ही वाईट सवय आहे. कारण मातीमध्ये दूषित पदार्थ, लेड, आर्सेनिक, आजकाल इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे बाहेर असतात त्याच्याने किडनी पण फेल होऊ शकतात. लेड असतात, पेन्सिलचे वगैरे इतर केमिकल्स इथे मिक्स होतात. माती, शुद्ध माती, जरी भारताची माती असली, आपली माती पवित्र म्हटलं तर माती खाणं आहारापेक्षा चांगलं आहे असं नसतं. माती खाऊच नाही. खरं तर डॉक्टर, आता हा हृदयरोगाचं जे प्रमाण आहे ते आपल्या देशाबाबत आणि जागतिक पातळीवर काय फरक आहे, तुम्ही काय सांगाल? महत्वाचा म्हणजे हा पॉइंट आहे. जागतिक पातळीवरती पाश्चात्य देशामध्ये, युरोप खंडामध्ये, अमेरिकेमध्ये लोक फार बुद्धिमान आहे. ते प्रोटीन सेंट्रिक डाएट घेतात. त्यांच्या रक्तवाहिन्या, त्यांचं शरीर हे वेगळं आहे. त्यांच्या रक्तवाहिनीची साईज मोठी आहे, शरीर मोठं आहे. ते विरंगुळा साधतात, ते मोजके तास काम करतात. भारतीयांमध्ये आपण घड्याळीच्या काट्याकडे लक्ष न देता, कॅलेंडरकडे न बघता, आज कुठला वार आहे तोही न कळत नाही आपल्याला, किती वाजले ते कळत नाही, इतकं काम करत असतो आपण. डिस्ट्रेसिंग मॉडॅलिटी आपल्याकडे नसते. त्याच्यामुळे आपल्याला खूप कॉम्प्लेक्स आजार जडतात. भारतामध्ये हीच मुख्य कारणं आहे. कारण आपल्याला ही हार्टचे आजार जे होतात
कारण कमी वयामध्ये रक्तदाब आणि मधुमेह झालेले असल्यामुळे याचा प्रादुर्भाव हृदयाच्या आजाराचा पाश्चात्य देशापेक्षा आपल्या भारतामध्ये जास्त दिसून येतो. जसं बोललो मी, आता भारताचं पॉप्युलेशन जेवढं आहे त्याचे जे वयोगट आहे त्यांच्यामध्ये विशेष जे ऍक्टिव्ह वयोगट आहे त्याच्यातले 10 पैकी 6 जणांना कार्डिओव्हास्क्युलर डिसीज पुढे होणार आहे 2025 मध्ये, ज्याची संख्या 35% खाली आहे पाश्चात्य देशामध्ये. ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. खरंच आहे. पण डॉक्टर, हे जे हृदयरोग आहे त्यात जर एखाद्याला घरामध्ये असा त्रास होत असेल किंवा काय, तर प्राथमिक घरगुती उपचार काय केले पाहिजे? गॅस्ट्रो किंवा ताप याच्यावरती आपण थोडंसं घरगुती उपचार करू शकतो. अंग दुखत असेल तर मालिश करू शकतो. हृदयाच्या आजारामध्ये असं घरगुती उपचार नसतो. कुठला काढा घेऊन किंवा हळदीचं दूध घेऊन किंवा पण त्या रुग्णाला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवे अगदी महत्वाचा मुद्दा मी बोलणार आहे त्याच्यावरती. आपण आता जाणकार आहोत, शिकलेलो आहोत. शिकलेल्या प्रवर्गामध्ये ह्या गोष्टीची समज आपण पेरली पाहिजे. अशिक्षित लोकांपर्यंत पण या गोष्टी पोहोचल्या पाहिजे की सॉर्बिट्रेट आणि डिस्परिन टॅबलेट जे असतात मेडिकल स्टोअरला मिळतात ते आपण प्रत्येकाने घरी ठेवावं. ज्यांच्या फॅमिलीमध्ये रिस्क जास्त असतात त्यांनी. हृदयाचा जर आजाराचा संकेत मिळाला तर त्वरित आपण ह्या 2 टॅबलेटचं सेवन करावं. चावून खाऊन गिळून घ्याव्या. कुठलंही पेय घेऊ नये, पाणी पिऊ नये, ज्यूस पिऊ नये, नारळाचं पाणी पिऊ नये, कुठलंही पेय पिऊ नये. ह्या टॅबलेट सगळून अगदी टॅबलेट फक्त पोटामध्ये जाईपर्यंत थोडंसं पाण्याचं घोट घेऊन त्वरित हॉस्पिटल गाठावं. याच्या व्यतिरिक्त दुसरा घरगुती उपचार कुठलाच नाहीये. पण हे महत्वाचं आहे आणि त्या टॅबलेट कमीत कमी आपल्या घरात ठेवणं तरी खूप. सॉर्बिट्रेट आणि डिस्प्रिन हा महत्वाचा मुद्दा आणि महत्वाची टिप प्रत्येकाने घरी बाळगावी. संकेत मिळाला एक टॅबलेट चावून खाणं आणि त्वरित इस्पितळात हॉस्पिटलमध्ये जाणं खूप महत्वाचं आहे. पुढचा फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला भारत. प्रश्न असा आहे की आपण पाहतो की छातीमध्ये दुखायला लागल्यानंतर आपण कार्डिओलॉजी गेल्यानंतर कार्डिओग्राफी, अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करायला सांगतात. तर यावर कृपया प्रकाश टाकावा. आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण पाहतो की ऑफिसमध्ये, बाहेर, घरामध्ये किंवा इतर कुठेही हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते आणि अशा वेळी हॉस्पिटल हे फार दूर असते. तर अटॅक आल्यानंतर तात्पुरती ट्रीटमेंट प्रथम आपण कशा प्रकारे द्यावा हॉस्पिटल जाईपर्यंत, त्यावर प्रकाश टाकावा. धन्यवाद. बरं, आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी एक पुन्हा छानशी टिप. एक महत्वाची टिप या कार्यक्रमात. हृदयाचा अटॅक आल्यानंतर मी सगळ्या शास्त्रांचा आदर करतो, पण ॲलोपॅथिक शास्त्राच्याच उपचाराचा, सायंटिफिक उपचाराचा आपण वापर करावा. ॲलोपॅथिक सायन्स इमिजिएट जी आपल्याला ट्रीटमेंट देते, आपल्याला त्याचा बेनिफिट जास्त मिळतो. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, स्कंदपुराण किंवा रिकी ह्या गोष्टीचा उपयोग हार्ट अटॅकमध्ये करू नये. हृदयाचे आजार होऊ नये किंवा जडलेले माइल्ड टाईप ऑफ आजार जे असतात त्यांच्यामध्ये निश्चित वापर करा किंवा आजार होऊ नये याच्यासाठी या शास्त्राचा जास्त वापर करा. ही अत्यंत महत्वाची टिप. पण गोल्डन आवर ट्रीटमेंटमध्ये ॲलोपॅथिक ट्रीटमेंट, सायंटिफिक ट्रीटमेंट, इमिजिएट चांगली जी इस्पितळं जी असतात मोठी, ज्याच्यामध्ये आयसीयू उपलब्ध असते त्या ठिकाणी जाऊन ट्रीटमेंट. आता त्यांचा जो प्रश्न होता त्याला जोडून उत्तर देऊया. त्यांचा प्रश्न होता की अँजिओग्राफी केली की अँजिओप्लास्टीच सांगतात डॉक्टर. तुमचं आजाराचं जे काही लक्षण असतं ते लक्षण ठरवतं. जर मध्यरात्री जर तुम्ही छातीमध्ये खूप वेदना होत असाल आणि इस्पितळात पोहोचला तर त्या ठिकाणी त्वरित डॉक्टरांचा सल्ला ऐका. तिथे अजिबात संशय मनात बाळगू नका आणि त्वरित उपचारासाठी एक ब्लँकेट कन्सेंट द्या. जर तुम्ही उपचारादरम्यान जर तिथे खंड पाडला आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी ट्रीटमेंट करायची जर तुमचा विचार असेल कुणाचा दुसरा सल्ला घेऊन, तर तो पण नुकसान होईल. पण एखाद्या वेळेस तुम्ही चालत गेला, सल्ला घेण्यासाठी गेला, तुम्हाला जास्त त्रास नाहीये, पण डॉक्टरनी सांगितलं तुम्हाला त्वरित अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करा. अँजिओग्राफी केल्यानंतर तुम्ही थांबू शकता, सेकंड ओपिनियन घेऊ शकता. तर तुमचं इस्पितळामध्ये जाण्याचं कारण हे महत्वाचं आहे. जर खूप वेदना होत असेल, खूप त्रास असेल तुम्हाला, तर तिथे कारण सिरियस असतं. तिथे वेळ मागू नका, वेळ काढूपणा करू नका. आणि डॉक्टर हे जे उपचार करतात हे डोळ्याने जे ब्लॉक दिसतात त्याचाच फक्त उपचार नाही करत किंवा प्रत्येक ब्लॉकला अँजिओप्लास्टी किंवा बायपास लागत नाही. अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी कॉस्मेटिक सर्जरी नाही की आपल्या चेहऱ्याला चांगलं दिसण्यासाठी आपण करतो किंवा अँजिओग्राफी आता खराब आहे चांगली करूया. त्याला व्यक्तीला फायदा व्हावा, क्वालिटी लाईफ इम्प्रोव्हायझेशन व्हावं, त्या व्यक्तीचे तक्रारी, सिम्पटम, संकेत आजाराचे जावे याच्यासाठी आम्ही करत असतो. कित्येक वेळा ब्लॉक असतात पण आम्ही औषधोपचार देतो. कित्येक वेळा 100% ब्लॉक असतात रक्तवाहिनीमध्ये, त्याच्यामध्ये आम्ही सांगतो की तुम्हाला उपचाराची गरज नाहीये. नैसर्गिक कोलॅटरल्स डेव्हलप होतात. कोलॅटरल म्हणजे इकडून तिकडे पाझर फुटणे. याच्यावरती सुद्धा आपण जीवनशैली बदलून आपण उपचार घेऊ शकता. साधी जी मेडिसिन्स असतात, कोलेस्ट्रॉल कमी करणारी, रक्तदाब नियंत्रित ठेवणारी, नाडी नियंत्रित ठेवणारी, ॲस्प्रिन, आणखी रक्त पातळ ठेवणार दुसरं क्लोपिडोग्रेल नावाचं औषध,
ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण 100% ब्लॉक असला तरी पण आपण उपचार करू शकतो. मात्र 100% ब्लॉक जर तुमचा अचानकपणे झाला असेल तर त्याची त्वरा करून उपचार घ्यावा. एखाद्याला जर क्रॉनिक ब्लॉक म्हणतो आपण, लांब पल्ल्याचा जर सिमेंट कॉन्क्रीट सारखा दगडासारखा रक्तवाहिनी ब्लॉक झाला असेल तर त्याला अँजिओप्लास्टी बायपास करायची गरज नसते. पूर्वी 30 वर्षापूर्वी अशी साधनं उपकरणं नव्हती. अनेक लोक असंख्य ब्लॉक घेऊन फिरत 100% ब्लॉक असतात, पण ते पण चांगले 80-90 वर्ष पण जगतात. तर प्रत्येक 100% ब्लॉक किंवा क्रिटिकल ब्लॉकची ट्रीटमेंट गरज नसते. त्याला हार्ट डिसीज रिव्हर्सल नावाचा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये ब्लॉक जे असतात पर्सेंटेजमध्ये आपण क्वांटिफाय करतो, टक्केवारीमध्ये आपण स्टडी करतो, ते आपण कमी करू शकतो जीवनशैलीमध्ये बदलाव केल्याने, औषधोपचार घेतल्याने, वजन कमी केल्याने, सगळ्या गोष्टीत नियंत्रण आपण. म्हणजे तिथे लगेच ऑपरेशनची गरज नसते असं आपण म्हणू शकतो का? काही रुग्णांमध्ये गरज असते. बरं, म्हणजे अगदी 100% ब्लॉकेजेस असतील तरी रुग्णांच्या विविधतेमध्ये ते ठरवलेलं असतं की त्यांना गरज. टक्केवारी ठरवती काय उपचार करायचा. 40% ब्लॉक, 50% ब्लॉक, 60% ब्लॉकला अँजिओप्लास्टी बायपास लागत नाही. जी 80, 90, 95, 99% ब्लॉकचे असतात त्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी लागतात. जर रुग्णाला खूप जर त्रास, वेदना, दम लागणे असं होत असेल तर. जर एखाद्याला 100% ब्लॉक आहे, त्याला त्रासच नाहीये, तपासणी अंतर्गत आपल्याला सापडलं तर त्याला बायपास अँजिओप्लास्टी कदापि लागत नाही. आम्ही स्वतः सल्ला देतो की तुम्हाला कुठलीही अँजिओप्लास्टी किंवा बायपासची गरज नाही. भलेही तुम्ही दुसरा सल्ला घ्या, तिसरा सल्ला घ्या, पण तरी पण तुम्ही करू नका. कारण कधी कधी ट्रीटमेंट केल्याने जास्त त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. कॉम्प्लिकेशन्समुळे माणसाला त्रास होऊ शकतो. कारण अँजिओप्लास्टी बायपास जरी सेफ असली तर निश्चित काही वयोगटामध्ये ते कॉन्ट्रास्ट जो आम्ही अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी दरम्यान वापरतो त्याचा किडनीवरती, मूत्रपिंडावरती विघातकारी परिणाम दिसून येऊ शकतात. पण काही वेळेला डॉक्टर एकदा शस्त्रक्रिया झाल्यावर पुन्हा रिपीट शस्त्रक्रिया ही होते, त्याचं कारण काय? रिपीट, आता याला जोडून सांगतो. आपले भारताचे मागचे पंतप्रधान मनमोहन सिंग त्यांची 2दा बायपास झाली. आमच्या टीमचे डॉक्टर दिल्लीला जाऊन बायपास केली. अर्थात एकदा बायपास केलं की आपण हात वरती करतो, मध्याधोंद होऊन किंवा आपले जीवन कसंही जगावं असं नसतं. हो, असं गृहीत धरायचं नाही. एकदा अँजिओप्लास्टी झाली मी काही करू शकतो, एकदा बायपास झाला काही करू शकतो असं नव्हे. एकदा बायपास झाला, अँजिओप्लास्टी झाली की जो अॅथेरोस्क्लेरोसिस प्रोसेस आहे, चरबीचा संचय जे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये होतो ते चालूच असतो. आईच्या उदरातून आपण बाहेर आल्यानंतर, जन्म घेतल्यानंतर हा प्रोसेस थांबवता येत नाही, पण आपण थोपून ठेवू शकतो आपण जीवनशैलीच्या बदलामुळे. पण समजा कालखंडामध्ये जर 15 वर्षानंतर तुमच्या आयुष्याच्या कालखंडामध्ये जर पुन्हा जर अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास लागला तर करू शकता तुम्ही. कारण एकदा बायपास झालं पुन्हा करता येत नाही, पुन्हा अँजिओप्लास्टी करता येत नाही असं नाही. गरज पडली, पुन्हा तक्रारी सुरू झाल्या तर करायला पाहिजे. चांगली जे आर्टेरियल बायपास असतात, चांगले जे ग्राफ्ट बायपास करणारे तज्ज्ञ सर्जन, शल्यचिकित्सक देतात, त्याचं कमीत कमी 15-20 वर्ष काही होत नाही. पण हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जर चांगलं जर स्वतःची काळजी जर राखली तर तुम्हाला हृदयाचा पण आजार होणार नाही याची ग्वाही आणि खात्री देतो. सर, खरं तर हा विषय आपला खूप असा खूप मोठा आहे आणि वेळ आपल्याकडे कमी आहे. तरीही मला असं वाटतं की तुम्ही एक जाता जाता सगळ्या महिला वर्गासाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठी काय टिप्स सांगाल किंवा काय सांगाल की ह्या गोष्टींची काळजी नियमित घ्या? महिलांना सगळ्यात महत्वाची टिप, आपण आपली फॅमिली प्लॅनिंग जे करतात त्या दरम्यान ओसी पिल्स, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह जे वापरतात त्याचं सेवन जास्त न करणे. हृदयावरतीच नव्हे, रक्तदाब, डीप व्हेनस थ्रोम्बोसिस, पायाच्या रक्तवाहिन्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या गाठी होणं याचं प्रमाण जास्त दिसून येतं. लवकर विवाह होणं पूर्वी व्हायचं, एक विशिष्ट वयोगटामध्ये मात्र नॅचरली तुमचं विवाह आणि फॅमिली कम्प्लिशन झालं पाहिजे. अँबिशियस राहणं, कार्यामध्ये आपण दौरे करणं, याच्यामध्ये आपण उच्चांक गाठणं हे खरं आहे, पण स्त्रीनी नेचरच्या विरोधात जाऊन काही गोष्टी करू नये. त्यामुळे ओसी पिलचं सेवन जास्त करू नये. त्याच्यापेक्षा सेफ जे मेथड्स आहेत त्याचं अवलंबन करावं आणि फॅमिली कम्प्लिशन लवकर करावे. कारण फॅमिली कम्प्लिशन लेट झालं, लेट प्रेग्नन्सी, लेट डिलिव्हरी, त्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप होतात. त्यामुळे काळजी घ्यावी. फर्स्ट प्रेग्नन्सी डिले करू नये, फॅमिली कम्प्लिशन पूर्ण करावी इमिजिएटली विवाह झाल्यानंतर आणि किमान 3 ते 5 वर्षाचं अंतर ठेवावं. आणि तुम्ही आयुष्यामध्ये उच्चांक गाठत असताना, स्वतःचे अँबिशन्स रीच करत असताना स्वतःची शरीराची निगराणी राखणं गरजेचं आहे. महिलांनो, माझ्या भगिनींनो, कृपा करून तंबाखूचं सेवन करू नका, मशिरीचे सेवन करू नका, जास्त मिठाईचं सेवन करू नका, साखरेपासून बनलेले पदार्थ खाऊ नका. 30 मिनिटं व्यायाम करा. जरी घरगुती काम करत असाल, पूर्वी खाली बसून मांडी आपण घालून जात्यावरती, वरवंट्यावरती काम करायचो, जातं वापरायचो आपण पीठ धान्य दळायला. ते आपण आता गॅस, आपला एल शेप आपले हे कट्टे असतात, उभं राहून काम करतो. त्यामुळे जोड्याचे आपले जॉईंटचे आजार महिलांना खूप होतात.
आपल्या जी उदराची पिशवी असते त्याची लवकर आजार होतात, ब्लिडिंग वगैरे होतात. त्याची कारणं म्हणजे आपण आपले झालेल्या लाईफस्टाईलमध्ये बदल, खाली बसून मांडी घालून पण काम करायला पाहिजे, जेणेकरून आपले जॉईंट चांगले राहतील, आपले पोटाचे विकार सुद्धा कमी होतील. त्यामुळे आपली जुनी जी पद्धती होती खाली मांडी घालून बसणं आणि मांडी घालून बसून जेवणं किंवा काम करणं ते फार महत्त्वाचं. तुम्ही ते कंटिन्यू ठेवा, तसंच ते आपण त्याचा वापर करा, बरेचसे आजार टळतात. अगदी खरं खरं तर डॉक्टरांनी जे काही आपल्याला सांगितलं की या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण अवलंब केला पाहिजे आणि तो अवलंब करून आपण आपल्या हृदयाला जास्तीत जास्त बळकटी देऊ शकतो आणि त्याला निरोगी ठेवू शकतो. आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही आम्हाला नक्की कळवा. त्याची 2 माध्यमं आहेत. फेसबुकद्वारे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. फेसबुक माध्यम असं आहे www.facebook/sakhisayadri.dd. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ईमेलद्वारेही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. खरं तर डॉक्टर तुम्ही आज एवढं जे काही आम्हाला सांगितलं, खूप छान छोट्या छोट्या टिप दिल्या आणि महिलांनी आणि मुळात सगळ्यांनीच काय आणि कशी काळजी घेतली पाहिजे ते आमच्यापर्यंत खूप सोप्या शब्दात सांगितलं. त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. तुमची अनुमती घेताना आपण उद्या सखी सह्याद्रीचा विषय काय असणार आहे ते एकदा पाहूया. उद्याचा आपला विषय आहे वयात येताना आणि सहभागी होणार आहेत डॉक्टर अश्विनी भालेराव, स्त्रीरोगतज्ञ. भेटूया पुढील भागात पुन्हा एकदा नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.